नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन म्हणजे काय याचा थोडक्यात माहिती घेऊया. प्राइस ॲक्शन म्हणजे प्राइसची मूवमेंट, जे की प्राइसबद्दल जी मूवमेंट होते तिला आपण प्राइस ॲक्शन म्हणतो. प्राइस ॲक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात याबद्दल डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेही पूर्ण दिवसाचं बँक निफ्टीचा चार्ट आपण ॲनालिसिस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज ची ही डेट आहे 16 फेब्रुवारी 2024. तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय माहीत नाही, पण प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी आजचा आपला चार्ट आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही का पहिली रेड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर सुद्धा रेड कॅन्डल आहे, पण तिसऱ्या कॅन्डलमध्ये तुम्हाला सपोर्ट घेतलेला दिसतो आणि ग्रीन कॅन्डल इथे बनलेली तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ काय, जर कोणतीही प्राईस असेल, एकंदर स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, तर त्याची एका साईडमध्ये अशी मुवमेंट कधीच नसते. त्याला जरी अपट्रेंडमध्ये जायचं असेल तरी त्याला याच प्रकारे जावं लागतं, आणि जरी खाली यायचं असेल तरीही याच प्रकारे यावं लागतं. म्हणजे डायरेक्ट मुवमेंट कधीच मिळत नसते. ओके, तर मग थोडी प्राईस खाली आल्याच्या नंतर, अर्थात दोन कॅन्डल रेड बनल्याच्या नंतर एक ग्रीन कॅन्डल पाहायला मिळाली, आणि ते मिळतेच, कारण की ती प्राईसची ती नियमच आहे. तो प्राईस जर थोडी जास्त वर गेली असेल तर नॉर्मल पुल बॅक हा येतच असतो. पण त्याच्यानंतर रेड कॅन्डल बनली, त्याच्यानंतर ग्रीन, त्याच्यानंतर रेड. आता या पूर्ण कॅन्डल्समध्ये तुम्हाला पाहायला काय मिळते, तर ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे ती तुम्ही पाहताय आत्ता. ही जी लाईन ड्रॉ केलेली तुम्ही पाहताय, ही आहे सपोर्टचं काम करते. म्हणजे यात 5 कॅन्डल आहेत, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 25 मिनिटांमध्ये मार्केटने या सपोर्ट लाईनला ब्रेक केलेला नाही. मग याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ब्रेकडाऊन झालेला आहे. इथे सपोर्टला ब्रेकडाऊन दिलेला तुम्हाला पाहायला मिळतो, पण हा फॉल्स ब्रेकआउट ठरला. याचं कारण पण लक्षात घ्या. कारण की इथे जी सपोर्ट लाईन मी खाली ड्रॉ केलेली आहे ती मागच्या दिवसाचा रेजिस्टन्स म्हणून त्याने काम केलेलं आहे, त्यामुळे इथं हा सपोर्ट म्हणून काम केलं. आणि दुसरी एक गोष्ट जर तुम्ही लक्ष देऊन पाहिली तर इथे तुम्हाला दोन कॅन्डलस्टिकचा एक पॅटर्न दिसेल. कोणता आहे हा पॅटर्न, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. इथे पाहू शकता तुम्ही, हा जो पॅटर्न आहे दोन कॅन्डलचा, एक रेड कॅन्डल आणि दुसरी ग्रीन कॅन्डल, जी की ब्रेकआउटला तयार झालेली आहे इकडे. तर हा एक बुलिश कॅन्डल आहे मित्रांनो, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. याचा अर्थ आता बायर्स पॉवरफुल होत आहेत. जर तुम्ही 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पाहिलं तर तुम्हाला टाईम फ्रेम चेंज करणं का गरजेचं आहे लक्षात घ्या. कारण की प्रत्येक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला कॅन्डल्स वेगळी सायकोलॉजी दाखवतील. आता तुम्ही म्हणजे कॅन्डल्स प्राईस तर ती बरोबरच असते, पण कॅन्डलस्टिकची रेंज, अर्थात कॅन्डलस्टिकची टाईम फ्रेम बदलल्याच्या नंतर आपल्याला वेगळ्या कॅन्डल्स पाहायला मिळतात. आता 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पाहूया. तर आता तुम्हाला तिथं पॅटर्न वेगळा बनलेला दिसतोय. आता रेड कॅन्डल बनली आहे, रेड कॅन्डल बनल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक पिन बार बनलेला दिसतोय. म्हणजे एवढा फरक असतो मित्रांनो. याच्यामागची सायकोलॉजी थोडी समजून घेतली आणि तुम्ही जर मार्केटला काही वेळ दिला, अर्थात 1 वर्षाच्या आसपास, तर तुम्ही या बेसिक गोष्टी आरामशीर शिकू शकता. आणि तो फॉल्स ब्रेकआउट आहे का हे आपण सरावाने आपल्याला तो समजू शकतं. ओके, एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो. जर ब्रेकआउट झाला आणि खालच्या जर सपोर्ट लाईनला ब्रेक दिला नाही तर नक्कीच तो फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जर कोणी जर ट्रेड घेतला असता, ॲट द मनी म्हणतोय मी, मिनिमम 80 पॉईंट्सचं त्याला टार्गेट मिळालं असतं. 80 पॉईंट म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. कारण की त्याचा प्रीमियम जर 400ला असेल तर समजू शकता 15 ते 20% एक्झॅक्ट एंट्री जरी जमली नाही तरी काही हरकत नाही. 20 ते
15 ते 20% तुम्हाला प्रॉफिट हे काही मिनिटांमध्ये मिळत असतं. आता पुन्हा रेजिस्टन्स याने फेस केलेला तुम्हाला पाहायला मिळते. आता आपण पुन्हा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमच्या चार्टमध्ये आपण आता पाहतोय. लक्ष देऊन पहा, एक ना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ही पेड कोर्समध्ये सुद्धा मिळणार नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एवढ्या प्रामाणिकपणे कोणीही शिकवणार नाही, हे लक्षात घ्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. आता इथे पुन्हा रेजिस्टन्स फेस केलेला आहे. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला माहीत असेलच जर तुम्ही मार्केटमध्ये काही महिन्यांपासून असाल तर तुम्ही इथे पाहू शकता का प्राइस खाली तर येते हळूहळू, पण वरच्या जी रेजिस्टन्स लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तिला अशी मोमेंट आहे. प्राइस हळूहळू खाली येते, त्याच्यानंतर पुन्हा जी आपली सपोर्ट लाईन होती तिला सपोर्ट घेतलेला आहे. आता बरेच जण काय करतात माहिती आहे का, चुका लक्षात जाणून घ्या, कारण की दुसऱ्याच्या चुकातून आणि स्वतःच्या चुकातून जो शिकतो तोच लवकरात लवकर यशस्वी ट्रेडर बनू शकतो. तर इथे इथे सुद्धा फॉल्स ब्रेकआउट दिलेला आहे, कारण की एक नियम आहे मित्रांनो, जरी कॅन्डल सपोर्ट लाईनच्या खाली जात असेल लाईव्ह मार्केटमध्ये तर किमान ती कॅन्डल क्लोज होईपर्यंत आपण थांबायला पाहिजे, वेट करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल इथे जर आपण वेट केला आणि कॅन्डल क्लोज झाली, मग त्याच्यानंतर जर प्राइस खाली जात असेल, म्हणजे अर्थात ब्रेकआउट कॅन्डलला जर ब्रेकआउट मिळत असेल तर आपण ट्रेड घ्यायला पाहिजे, जे की इथं दिला नाही. त्यामुळे ज्यांनी ट्रेड घेण्यास घाई केली त्याचे लॉसेस झालेले आहेत. जे मी तुम्हाला सांगितलं का 10 ते 20% प्रॉफिट झाला असतं या ट्रेडमध्ये, तेवढा लॉससुद्धा झाला असता जर तुम्ही वेळेवर स्टॉप लॉस लावला नसता तर. आता बँक निफ्टीमध्ये स्टॉप लॉस खूप मोठा लावावा लागतो, व्होलॅटिलिटी असल्यामुळे लगेच स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. आता इथे सुद्धा फॉल्स ब्रेकआउट झालेला आहे, फक्त वीक खाली आहे, ब्रेकआउट नाही झालेला. त्याच्यानंतर अपसाईड मुवमेंट दिली, या मुवमेंटमध्ये सुद्धा चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळवता येतं. आता तुम्ही म्हणाल आपली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे, ती तुम्हाला मी आत्ता सांगतो. आत्ता आपण या चार्टवर पाहतोय मी. आता आपण जो चार्ट पाहिला आहे बँक निफ्टीचा एका दिवसाचा, तो चार्ट एक कन्सॉलिडेशनमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतो. पण जर वीकमध्ये जर पाहिलं आपण तर खूप मोठी मुवमेंट दिलेली आहे. एका वीकमधचा वीकली चार्ट जर पाहिला, अर्थात पूर्ण वीकचा चार्ट जर पाहिला तर एक चांगली मुवमेंट दिलेली आहे, अप मुवमेंट. त्यामुळे थोडं कन्सॉलिडेशन असणं हे प्राइस ॲक्शनचाच एक भाग आहे. कारण की जर प्राइस एकदम चांगली मुवमेंट दिली तर एकतर तो पुलबॅक येऊ शकतो, नाहीतर कन्सॉलिडेट होऊ शकतो. तर मग आता आपण चार्टवर पाहूया. तर कन्सॉलिडेशनमध्ये हा पूर्णपणे स्टॉक आहे, अर्थात स्टॉक म्हणण्यापेक्षा हा इंडेक्स आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता का इकडे समथिंग टाईम 11:15 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत, म्हणजे अर्धा पाऊण तास हा एकदम रेजिस्टन्स लाईनला धरून चाललेला आहे, पूर्णपणे रेजिस्टन्स लाईनला धरून चालला आहे. एवढ्याच टाईम फ्रेममध्ये तो, एवढ्याच जागेमध्ये तो कॉन्सॉलिडेट होतोय. याचा अर्थ आहे का आता सेलर्स थोडे थकलेले आहेत, सेलर्स प्राइस खाली घेऊन यायला तयार नाहीत. कारण इथं जेव्हा तुम्ही पाहिलं, जेव्हा हा रेजिस्टन्स झोनला जात होता तेव्हा लगेच खाली येत होता, जेव्हा हा रेजिस्टन्स झोनला जात होता तेव्हा लगेच खाली येत होता. पण इथे कन्सॉलिडेट होतोय पूर्णपणे रेजिस्टन्स झोनलाच. याचा अर्थ आता सेलर्स कमी झालेत आणि बायर्सची पॉवर आता वाढणार आहे. मग त्याच्यानंतर एक ब्रेकआउट झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. ब्रेकआउट झाल्याच्या नंतर इथेच एंट्री घ्यायची नाही, जेव्हा ब्रेकआउट कॅन्डलच्या वर प्राइस जाईल तेव्हा एंट्री घ्यायची आणि लगेच स्कॅल्प ट्रेडमध्ये जेवढं प्रॉफिट भेटेल तेवढं बुक करायचं आहे. कारण की म्हणजे 560 पासून ते 680पर्यंत गेला, 660 म्हणजे 100 पॉईंटची मुवमेंट आहे. म्हणजे 50 मुवमेंट, अगदी 10-20
10 पॉईंटची जरी मुवमेंट तुम्हाला 20 पॉईंटची जरी मुवमेंट कॅच करता आली तरी ते काय छोटं प्रॉफिट नसतं मित्रांनो ऑप्शन्समध्ये. फक्त लवकरात लवकर एक्झिट होणं गरजेचं आहे, कारण की कोणत्याही क्षणी मार्केटचा मूड बदलतो. त्यामुळे स्कॅल्प ट्रेडमध्ये चांगला पैसा मिळतो. आता तुम्ही पाहू शकता इकडे एक पॅटर्न बनला आहे, स्पिनिंग टॉप म्हणू शकतो आपण त्याला, किंवा या तिन्ही कॅन्डलचा जर एकच पॅटर्न तुम्ही विचार केला तर हा कोणता आहे पॅटर्न ते सुद्धा तुम्ही कमेंट करायचे. हा एक बेरिश पॅटर्न आहे. या तिन्ही कॅन्डलची एक कॅन्डल मी तुम्हाला बनवून दाखवतो इकडेच. आता ग्रीन कॅन्डल ओपन होते खालतून आणि रेड कॅन्डल क्लोज होते खालीच. मग याचा अर्थ काय, तर ही एक अशी वीक असणारी, इकडून इथपर्यंत वीक असणारी आणि खाली अशी रेड कॅन्डल आहे, रेड पिन बार म्हणू शकतो आपण त्याला, या तिन्ही कॅन्डलची एक मिळून. म्हणजे अर्थात वरतून प्रेशर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता का स्टॉक खाली आलेला आहे बराच. म्हणजे जेव्हा चांगली मुवमेंट येते तेव्हा त्याच्या अपोजिट मुवमेंटसुद्धा येते. हा पुलबॅक येतो, परिणामी तो मोठासुद्धा असू शकतो. त्यामुळे आता एवढा स्टॉक वर गेला आहे, मला एवढं प्रॉफिट मिळते, मला अजून प्रॉफिट पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण स्कॅल्प ट्रेडमध्ये लवकर एक्झिट होणं गरजेचं आहे, कारण की आपण ही डिलिव्हरीमध्ये नाही करत आहे, स्कॅल्पिंग आहे. काही मिनिटांमध्ये सेकंदांमध्ये जर तुम्हाला 10 ते 20% प्रॉफिट मिळत असेल तर एक्झिट करायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेंडच्या अपोजिट जाण्याचा कधीही प्रयत्न करू नका, कारण की मॅक्झिमम टाईप हे ट्रेंडसोबतच पैसे कमवता येतात, ट्रेंडच्या विरुद्ध जाऊन नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मोठी मुवमेंट दिल्याच्या नंतर फॉल्स ब्रेकआउट झाल्याच्या नंतर, आता तुम्ही एवढा मोठा फॉल्स ब्रेकआउट म्हणू शकत नाही आहे, पण एक फॉल्स ब्रेकआउटच होता. पण आपल्याला या मुवमेंटमध्ये सुद्धा चांगलं प्रॉफिट कमवता आलं पाहिजे. आणि खाली गेला, त्याच्यानंतर इकडे पाहू शकता थोडी अप मुवमेंट दिली आणि पुन्हा खाली आला. तर मग अशा प्रकारे आज कन्सॉलिडेशन होतं मार्केटमध्ये, ज्यामुळे प्राइस ॲक्शन खूप सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्यांनी फेस केल्या, एक फॉल्स ब्रेकआउटसुद्धा दिला. पण कसं आहे मित्रांनो, बँकिंग सेक्टरचा थोडा न्यूजचा सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि पूर्ण स्टॉकवर जरी नजर नाही ठेवता आली तरी मागच्या, जर मी तुम्हाला दाखवतोच, तर ओव्हरव्ह्यूमध्ये जायचं आणि ओव्हरव्ह्यूमध्ये झाल्याच्या नंतर किमान या 6 बँकवर लक्ष ठेवायचं. एक HDFC बँक, ICICI बँक, SBI, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक, या 6 बँकवर लक्ष ठेवायचं. यामध्ये न्यूज काय चालू आहे, या 6 बँकमध्ये न्यूज काय चालू आहे आणि न्यूजच्या नंतर हे 6 स्टॉक कोणत्या ट्रेंडमध्ये आहेत हे सुद्धा पाहिजे. ट्रेंडमध्ये कोणते आहेत, सगळ्यामध्ये जर बुलिशनेस असेल, अर्थात प्रत्येक स्टॉक जर वर जाण्याची शक्यता असेल तर तुम्ही इंडेक्समध्ये अर्थात बँक निफ्टीमध्ये तुम्ही अपसाईड ट्रेड घेऊ शकता जर ओव्हरऑल बँक निफ्टी अप ट्रेंडमध्ये असेल तर. कारण की ट्रेंडसोबत जाणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण की कोणत्याही ट्रेडिंगमध्ये, आता व्हिडिओ लेंदी नक्कीच झाला आहे, पण यामधून खूप काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे. अशी आशा करतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. खूप लेंदी व्हिडिओ बनवायला नको, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकाल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे कमेंट करा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडून मिळेल. धन्यवाद. शिका आणि कमवा.